नमस्कार. माझ्या मित्र मैत्रिणी, रोज तुम्हाला भेटायला ना मला खूप आनंद येतो. छोट्या छोट्या महत्वाच्या चांगल्या अशा गोष्टी तुम्हाला सांगणे म्हणजे तुमच्या जीवनामध्ये काहीतरी चेंज करण्याची संधी मला मिळते बरं का. कोणीही म्हणजे आपल्यासोबत असलेल्या कोण्याही माणसाचं भलं व्हावं हा विचार करून ही व्याख्यानमाला आहे, की या व्याख्यानमालेतनं तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स मिळाव्या, छोट्या छोट्या अशा गोष्टी मिळाव्या की ज्यांनी तुम्ही तुमच्या आयुष्यात सुंदर आणि चांगला बदल घडवू शकता. आता आपण धर्म त्रिकोण पाहिला, आता आपण अर्थ त्रिकोणाकडे जाऊ. हे बघा, रोज तुम्ही सकाळी डोळे उघडता ना, तर तुम्हाला 100 रुपये लागतात बघा. कसे? तुम्हाला वाटेल कसे लागतात? दूध, साखर, चहा, कॉफी, जे काही पदार्थ करून तुम्ही सकाळी उठून पेय घेतात, त्याला पैसा लागतो की नाही? हा, दुधाचा वगैरे. म्हणजेच काय अर्थ? अर्थ म्हणजे पैसा. पैशाशिवाय जीवनाला अर्थ नाही. म्हणजे अर्थाशिवाय जीवनाला अर्थ नाही असं म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळे धर्माच्या त्रिकोणानंतर जेव्हा आपण इतकं ज्ञान घेतलं, एवढं परिपूर्ण झालो, 1, 5, 9च्या साह्याने आपण आपल्याला संपूर्ण कार्यशीलतेकरता तयार केलं, तर मग आता आपण अर्थ त्रिकोणाकडे वळायला हवंच ना. हा विचार करून ज्योतिषांनी अर्थ त्रिकोणाला 2, 6, 10 हे कार्यभाव दिलेले आहेत. काय आहे हे कार्यभाव देण्याचं पण महत्वाचं काम हे आहे की दुसऱ्या भावाचा पण निसर्ग कुंडलीत स्वामी गुरुच आहे. आणि दुसरा भाव हा वडिलोपार्जित इस्टेटीचा आहे. मग तुमची वडिलोपार्जित इस्टेट आहे तर तो गुरुतुल्य माणूस असेल ना, जे तुमचे आई वडील दादा आहे ना, यांच्या थ्रू येणारी संपत्ती, यांच्या थ्रू येणार तुमच्याकडे धन, याला काय म्हणतात? वडिलोपार्जित धन, धनभाव म्हणतात द्वितीयाला. मग हे धन तुमच्याकडे वडिलोपार्जित येतंय, तर वडिलोपार्जितच्या दृष्टिकोनातनं तिथे कोणता ग्रह असायला हवा होता? तिथे निश्चितच गुरु असायला हवा होता, आणि त्यांनी गुरुच दिलेला आहे. तुम्हाला सामर्थ्य देणारे, तुमच्या पाठीमागे उभे राहणारे, तुम्हाला सपोर्ट करणारे, तुम्ही मार्गदर्शन करणारे गुरुतुल्य तुमचे आई वडीलच असतात. त्यामुळे हा दुसरा भाव हा वडिलोपार्जित धनाचा आहे. वडिलोपार्जित धन म्हणजे नुसता पैसा नाही हो. खूप जणांचा समज काय होतो, वडिलोपार्जित धन म्हणजे मिळणारा पैसा, मिळणारी शेतीवाडी, किंवा मिळणारा अजून कुठला व्यवसाय त्याच्यात. पण वडिलोपार्जित धन म्हणजे वडिलांची प्रॉपर्टी, फक्त धन नाही तर त्यांची मिळणारी प्रतिष्ठा, त्यांच्याकडून मिळणारं पद, त्यांच्याकडून मिळणारा व्यवसाय, त्यांच्याकडून मिळणारी शेतीवाडी, त्यांच्याकडून मिळणारं कार्यक्षेत्र, ज्याचा आपणास फायदा होतो आणि सपोर्ट मिळतो. तुम्हाला अगदी खूप सुंदर आणि सोपं उदाहरण सांगते की जर माणसामध्ये कर्तृत्व जरी नसलं तरी वडिलोपार्जित इस्टेटीवर किंवा वडिलोपार्जित वारशाने तो मंत्री पण बनू शकतो. याचं उदाहरण आपल्याला राहुल गांधी वरतून दिसतं की इंदिरा गांधीची सगळी प्रॉपर्टी, तिचं नाव, तिचं पद, तिची प्रतिष्ठा, तिचा पक्ष, यामुळे यांना सहजच धनही प्राप्त झालं, पदही प्राप्त झालं, आणि कार्यक्षेत्रही प्राप्त झालं. त्यामुळे वडिलोपार्जित धन हे नुसतं एका दृष्टीने, नुसत्या पैशाच्या दृष्टीने बघू नका. हा निसर्ग कुंडलीचा नियम आहे की हा जो गुरुतुल्य भाव आहे, जवळपास पत्रिकेमध्ये 5 भावात गुरु आहे बघा, आणि हा गुरु तुमच्या किती भागाला प्रभावित करतो हा बघा. त्यामुळे हा दुसरा भाव हा वडिलोपार्जित धनाचा आहे, वडिलोपार्जित व्यवसायाचा आहे, मिळणाऱ्या व्यवसायाच्या वारसाचा आहे, पैशाचा वारसा मिळतो, धनाचा वारसा मिळतो, कलेचा वारसा मिळतो, साहित्याचा वारसा मिळतो. अशा रवींद्रनाथ टागोरांच्या मुलांना त्यांच्या नावाचा, त्यांच्या कलागुणाचा वारसा मिळालाच की हे टागोर घराण्यातले आहे. तर हा दुसरा भाव अशा प्रकारे वडिलोपार्जित धनाचा येतो. आणि त्यानंतर त्यांनी दुसरं काय केलंय, 2, 6, 10, 6 भाव हा स्वतःच्या कर्माचा आहे. म्हणजे स्वतः कर्म करतोय आपण, आम्हाला नोकरी करायची, कारण काय नाही, हे वडिलोपार्जित धन पुरणार नाही. वडिलोपार्जित धनानंतर मला स्वतःच काही कर्तृत्व गाजवावं लागेल. त्याकरता 6वा भाव
याला अर्थ त्रिकोणात घेतलेलं आहे. उपचय स्थानाचे स्वामी, 6वा हा एक उपचय स्थान आहे बरं का. उपचय स्थान म्हणजे मी माझ्या निर्वाह करण्याकरता, मी माझ्या जीवन व्यापन करण्याकरता जे काही काम करेल आणि ज्यातून मिळवेल त्याला उपचय स्थान म्हणतात. तर 6वा हा उपचय स्थान पण आहे. सकष्टार्जित भावाचा आहे, सकष्टार्जित धनाचा आहे. या व्यतिरिक्त हा भाव मामा आजो यांच्याकडून मिळणारा फायदा पण सांगतो. त्याचे स्वाभाविक अधिपती शनी आणि मंगळ आहे. लक्षात घ्या, 6व्या स्थानाला शनी आणि मंगळ का दिले? कारण नोकरी काही एकाच प्रकारची नाही हो. खालच्या स्तरापासून वरच्या स्तरापर्यंत नोकरी आहे. शनी हा विशेषतः खालच्या कामाच्या करता अधिपती मानल्या जातो. त्यामुळे सर्वसाधारण नोकरीपासून ते उच्च पदापर्यंत काम करू शकेल. त्यामुळे या स्थानाला शनी आणि मंगळ हे निसर्ग कुंडलीत अधिपती म्हणून दिलेले आहे. आता मंगळ म्हणजे कसा धमाकेबाज काम करणारा, कर्तृत्व करणारा, नवीन नवीन क्षेत्रात प्रवेश करून विजय मिळवणारा म्हणजे मंगळ. आता तुमच्या लग्न पत्रिकेनुसार 6व्या भावात शनी आणि मंगळ किती प्रमाणात ऍक्टिव्ह आहे त्यानुसार तुमची जॉब, तुमची नोकरी ही अपेक्षित असते. याला आपण काय म्हणतो? 6व्या स्थानाला ब्रेड अँड बटर, म्हणजे पोटा पाण्यापुरतं तुम्हाला मिळणार नक्की, याचा गॅरंटी घेणारा भाव म्हणजे 6वा भाव. कुठेही काम करा तुम्ही, तुम्हाला तुमच्या पोटा पाण्यापुरतं नक्कीच मिळेल. या व्यतिरिक्त हा भाव रोगांचा आहे, शत्रूंचा आहे. या स्थानी असलेले ग्रह हे जर शत्रूला प्रभावित करणारे म्हणजे शत्रूचा नायनाट न करणारे असले तर त्या माणसाला त्याच्या जॉबमध्ये, त्याच्या कार्यक्षेत्रात खूप त्रास होतो. राहू आणि मंगळ इथे असता तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये शत्रू निर्माण होतात, पण ते नष्ट करण्याची ताकद पण देतात. पण खूप सारी एनर्जी त्यामुळे तुमचे शत्रू नष्ट करण्यात जाते. आता हाताचे कार्य वाढते, अन्यथा ज्ञानाचा आणि मिळवलेल्या शिक्षणाचा उपयोग काय? शनी इथे कष्ट देतो तर मंगळ इथे कर्तृत्व देतो. 6वा भाव हा आजाद शत्रूचा पण असतो, त्यामुळे कार्यक्षेत्रात शत्रू निर्माण होतात. कर्तृत्वाकरता कार्यशीलता महत्वाची असते. त्यामुळे सकाळी मी सांगितलं होतं पहिल्या लेक्चरमध्ये तुम्हाला 3 हेड, हेड, हँड अँड हार्ट, तिन्ही जिथे गुंतले तिथे तुमचं कार्यक्षेत्र उत्तम चालतं. आता सकाळी उठलं की आपल्याला सांगितलंय शास्त्रात की तुम्ही डोळे उघडल्यानंतर पहिले हात बघा, दोन्ही एकमेकाला जोडून हात बघा आणि मंत्र म्हणा. कराग्रे वसते लक्ष्मी, म्हणजे हाताच्या अग्रभागी लक्ष्मी आहे. करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंद, कराच्या मुलाला ईश्वर आहे. त्यामुळे प्रभाते कर दर्शनम करा आणि कामाला निघा, तरच आपण अर्थ व्यवस्थित प्रकारे कमावू शकतो. कोणता मंत्र आहे लक्षात ठेवा? कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंदम, प्रभाते कर दर्शन. आता या भावात गुरु असला तर शुभ मार्गाने उत्तम कार्य मिळतं. शिक्षण क्षेत्र, प्रोफेसरशिप अशा प्रकारच्या कुठल्या क्षेत्रात तुम्ही जाऊ शकता. शनी असता कष्टाची कामे, कमी निम्न प्रकारचे जी कामं असतात त्याला जास्त महत्व असतं, किंवा व्यापार व्यवसाय. मंगळ कर्तृत्व देतो आणि शत्रू विरहित करतो. बुध बुद्धीचे कामं देतो, इंटरनेट, टेलिकम्युनिकेशन इत्यादी क्षेत्रात बुध कार्यरत असतो. राहू पण इंटरनेट टेलिकम्युनिकेशन मध्ये काम असतो बरं का त्याला. त्यामुळे राहू आणि बुध जर इथे असले तर तुम्ही या इंटरनेट क्षेत्रात किंवा विदेशात चांगला व्यापार करू शकाल. या अर्थ त्रिकोणाचा 10वा भाव आता आपण दुसरा पाहिला, 6वा पाहिला, आता 10वा भाव. मी नेहमी म्हणत असते ब्रेड अँड बटर हा 6वा भाव, आणि त्या ब्रेड अँड बटरला उंची गाठणे म्हणजे प्रमोशन्स मिळणे, उच्च पदावर जाणे किंवा अधिक पैसा किंवा प्रसिद्धी मिळणे याला 10वा भाव म्हणतात. म्हणजे कर्तृत्व फुलून येणारा भाव म्हणजे 10वा भाव. तुमच्या कर्तृत्वाला खत पाणी देणारा म्हणजे 10वा भाव. 10वा भाव म्हणजे तुमचा इन्कम क्षेत्राचं प्रमुख स्थान.
10व्यात ज्या काय तुम्ही कार्य करता त्याचा लाभ तुम्ही 11व्यात मिळवता, म्हणजे पैसा मिळवता. त्यामुळे 10व्या भावात तुम्ही कर्म कसं करता हे महत्वाचं असतं. 6व्या भावातील नोकरी दशमात उच्च राशीत किंवा उच्चीला जाते, त्याचं प्रतिपादन करते, तेव्हा 10वा भाव फुलून येतो. हा भाव राजकारणी लोकांचा पण आहे. यात मंगळ, शुक्र, बुध, शनी पण सत्ता देतात. त्यामुळे काय, मोठ्या मोठ्या लोकांचा दशम भाव अतिशय पॉवरफुल असतो. उदाहरणार्थ आपण घ्यायचं झालं तर मोदींचं पण आहे. तिथे शुक्र आहे, म्हणजे लक्झरी जीवन त्यांना मिळालंय. त्या व्यतिरिक्त तिथे शनी पण आहे. सत्तेचे जे ग्रह आहे, चंद्र, रवी, हे जर दशमात असले ना, तर तुम्हाला सत्ता मिळते आणि राजकारणामध्ये यश मिळतं. पैसा, अर्थ कमावण्यासाठी ऍटिट्यूड हवा. काही लोकांजवळ खूप बुद्धिमत्ता असते, विद्वत्ता असते, पण पैसे कसे कमवावे, त्याचं मार्केटिंग कसं करावं आपल्या बुद्धिमत्तेचं, याचं त्यांना ज्ञान नसतं. त्यामुळे विविध मार्ग या प्रकारे माणूस शोधू शकतो. जसे तुमचे ग्रह आहे तसा तुमच्या दशमशेचा तुम्हाला फळ मिळेल. दशमाचा लाभ आपल्याला 11व्या स्थानात पैशाच्या रूपाने, लाभाच्या रूपाने सगळ्या दृष्टीने मिळतो. त्यामुळे अर्थत्रिकोण हा धर्मत्रिकोणातील मिळवलेल्या बौद्धिक क्षमतेवर अधिक अवलंबून असतो, हे लक्षात ठेवा. आता वडिलोपार्जित स्थानाचा दुसरा भाव आहे, त्याचा अधिपती जर दशमात असेल तर तुम्हाला वडिलोपार्जित इस्टेटीच्या किंवा वडीलधाऱ्या व्यक्तींतर्फे मिळालेलं मार्गदर्शन किंवा व्यवसाय दशम स्थानात उच्च स्तरावर नेतं, हे मात्र तेवढंच खरं आहे. त्यामुळे धर्म त्रिकोणातील ग्रह तुमचा बौद्धिक स्तर दाखवतात, तर अर्थ त्रिकोणातील ग्रह तुमचा आर्थिक स्तर दाखवतात. त्यामुळे धर्म त्रिकोण, अर्थ त्रिकोण हे दोन्हीही कॉम्बिनेशननी चालतात. जिथे तुमचं ज्ञान आहे तिथे तुम्हाला यश मिळणार, जिथे तुमचं ज्ञान नाही तुम्हाला यश मिळणार नाही, पैसा मिळणार नाही. त्यामुळे धर्म त्रिकोण पक्का करा, मग अर्थ त्रिकोण आपोआप पक्का होतो आणि तो पक्का झाल्यानंतर मग आपण काम त्रिकोणाकडे वळतो. त्यामुळे मी धर्म त्रिकोणाबद्दल माहिती सांगितली, तशीच अर्थ त्रिकोणाबद्दल पण मी मूलभूत माहिती तुम्हाला दिली, याचा तुम्ही उपयोग करा. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो.